आज आपण कोकणातली रेसिपी करणार आहोत आणि ही रेसिपी नागपंचमीला केली जाते आणि ती खाटोळी त्याला बोलतात. खाटोळी नाव आहे त्या रेसिपीचं. इथे घेतलाय रवा, तांदळाचा रवा घेतलाय. आधी 2 दिवस मी धुवून घेतले, तांदूळ चांगले सुकवले आणि मग त्याचा मी चांगला रवा केला बारीक. हे बघा, चांगला बारीक रवा करून घेतलाय तांदळाचा. आणि 1 वाटी रवा घेतलाय तांदळाचा आणि ते 1 वाटी गूळ, 1 वाटी खोबरे घेतले आणि थोडंसं आणखीन वेगळं खोबरे घेतलं आहे. हे वरती खाटोळीच्या वरती लावण्याकरता खोबरे घेतलेलं आहे. आणि इथं घेतलं आहे सुंटोडा, थोडासा सुंटोडा आहे, वेलची पावडर आणि थोडंसं तूप ताटाला लावण्याकरता. आता हा रवा भाजून घ्यायचा आहे, अगदी लाल नाही करायचा आहे. आता रवा भाजून घ्यायचा आहे चांगला आणि हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही, त्याच्याकरता हलवत राहायचं आहे. आता रवा भाजून झालाय, काढून घेऊया. मी जी वाटी घेतली ती तांदळाच्या रव्यासाठी, 30 वाटी मी पाण्यासाठी घेतलेली आहे. तर इथे 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी रवा तर 2 वाटी पाणी. किंवा तुमचे तांदूळ जर का जुने असते एकदम तर थोडं पाणी जास्त घातलं तरी चालेल. आता ह्याच्यात गूळ घालून घेऊया. हे 1 वाटी मी गूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या, बासमती घ्या, कोलम घ्या किंवा कुठलाही तांदूळ तुमच्याकडे असेल घरामध्ये तो घेतला तरी चालेल. असं काही नाही बासमती तांदूळ पाहिजे, हाच तांदूळ पाहिजे असं काही नाही, कुठलाही तांदूळ घ्या. आणि आता मी हा तांदूळ घेतला आहे, तो मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तो मी चांगला धुवून चांगला बारीक करून घेतलेला आहे. तर गूळ सगळं वितळून घ्यायचं आहे. याचा पाक वर काही करायचं नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ, सुंटोडाच्या ऐवजी तुम्ही जर ह्याच्यामध्ये आलं किसून घातलं तरी चालेल, वेलची पावडर आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं तेही घालून घ्यायचं आहे. गुळाच्या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. आता हा रवा ह्याच्यात घालून घ्यायचा आहे, बारीक करायचा आहे आणि सगळे मिक्स करून घ्यायचं आहे रवा ह्याच्यामध्ये. आणि रवा ह्या पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. रव्यामध्ये गुठळे असतील त्या मोडून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मी सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्यात. जर तुम्हाला पाणी जर कमी वाटलं थोडं वरून पाणी गरम करून टाका. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, फक्त कलर येण्याकरता हळद घातला मी. तर ह्याच्यामध्ये हळद चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यात बारीक गॅस करून झाकण ठेवते, कारण का फास्ट केलं ते उडते अंगावर, त्याच्याकरता मी आता ह्याच्यात झाकण ठेवते, म्हणजे वाफेवरती चांगले आपले हा रवा चांगला शिजला जाईल. त्यातलं पाणी सुकलंय तर बघू. आता ह्यातलं शिजला पण आहे रवा. आणि आता हा जेव्हा ह्याला पॅनपासून सुटेल ना तेव्हा आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे. पॅनपासून असं सुटायला लागला की गॅस बंद करून घ्यायचा आहे. पॅनपासून सुटायला लागलाय तर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. हा रवा ह्या ताटामध्ये घालून घेऊया. पसरून घ्यायचं आहे. थोडंसं मी याला चमच्याला तूप लावून घेतलंय, म्हणजे याला चिटकत नाही आणि व्यवस्थित पसरलं जाते. सगळीकडे एकदम एकसारखं करून घ्यायचं आहे. औषधात ही खांडोळी आपण सगळीकडे करून घेतलेली. आता ह्याच्यावरती थोडंसं खोबरं लावून घ्यायचं आहे किंवा ड्रायफ्रूट लावून घेऊ शकतात, बदाम, काजू, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकतात वरून. खांडोळी गार होऊन देऊया, मग कट करायची आहे गार झाल्यानंतर. आता ही आपली खांडोळी गार झालेली आहे, कट करून घेऊया. हे मी चौकोन कट करत आहे.
तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ही डायमंड शेपमध्ये कट केले तरी चालतील. ही आपली पारंपरिक पद्धतीची कोकणातली खांडोळी कशी वाटली तुम्हाला ती मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.